112 नंबर डायल करा आणि इमर्जन्सी कॉल करा। आता इमर्जन्सी कॉल आपण कधी करतो, जेव्हा आपल्याला रस्त्यात काही त्रास होतोय किंवा अर्जंट तुम्हाला कुठं हेल्प हवी आहे तर इमर्जन्सी कॉल करतो। आता त्याच्यामध्ये आपण बघूया, रस्त्याने तुम्ही चाललायत आणि गुंड तुमची छेडछाड करतायत किंवा तुमची अवहेलना करतायत आणि तुम्हाला त्याचा त्रास होतोय आणि रस्त्यात दुसरं कोणी मदतीला नाही, मग तुम्ही इमर्जन्सी कॉल करू शकता 112 नंबरला। तसेच जर ॲक्सिडेंट झाला आहे, त्याच्यात जखमी झालेले आहेत लोक आणि असहाय्य स्थितीत आहेत, मृत झाले आहेत, तर तुम्हाला अर्जंट हेल्प हवी असेल तर तुम्ही 112 नंबरला कळवा, तर ते तुम्हाला ॲम्ब्युलन्सची सोय करू शकतात। तसेच अर्जंट डॉक्टर हवे असतील तरी तुम्हाला ते पाठवू शकतात। ही इमर्जन्सी कॉल आहे हा। तर तसेच आता कधीकधी प्राणी असतात, जंगली प्राणी आहेत, साप आहे, माकड हायदोस घालत आहेत आणि ती परिस्थिती कधीकधी अनकंट्रोल होते की लोकांना त्रास होतो आहे। मग अशा वेळेलाही तुम्हाला जर हेल्प हवी असेल तरी तुम्ही 112वर कॉल करू शकता आणि इमर्जन्सी हेल्प मागू शकता। तर याच्यामध्ये ज्या नंबरला कॉल केल्यानंतर ते तिथल्या लोकल पोलिसांना कळवतील। तसेच ॲम्ब्युलन्स हवे असले तर ॲम्ब्युलन्सची सोय करू शकतात आणि SP ची वगैरे पण तुम्हाला हेल्प हवी असेल तर ह्या नंबरवर कॉल केल्यावर ते तुम्ही ज्या प्रकारची मदत मागितली ती तुम्हाला मिळू शकते। तर 112 नंबर हा लक्षात ठेवा आणि इमर्जन्सीला तुम्ही हेल्प मागू शकता आणि डायल 112